ना तरी रणी शव सांडिजे, ते चोमरी गिधी विदारिजे, तैसे स्वधर्महीना अभिभविजे महादोषी. अथवा रणात प्रेत पडले असता जशी त्याला कोले गिधाडे चोईकडून फाडतात, त्याप्रमाणे निधर्मी मानवांना दोष घोर आपत्तीत टाकतात. लक्षात घ्या, स्वधर्माचा उलटा. स्वधर्मे जर तुम्ही नाही राहटले, स्वधर्माच्या पथावरून तुम्ही नाही चालले, ह्या पंथ राजाचे पथिक तुम्ही नाही झाले, तर महादोष तुम्हाला घोर आपत्तीत लोळवतील. सगळं उलट आहे बरं का. आपापलं हुशार राहो. को जागृती को जागिरी. पहा, चौतीस. अकीर्तीचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययां, संभावितस्य च कीर्ती मरणार्दतिरिच्यते. सर्व लोक तुझी अक्षय अपकीर्तीस सांगतील आणि मानवतास अकीर्ती मरणाहून अधिक आहे. लोक गातील जगती तुझी सदापकीर्ती, अपकीर्ती मरणाहून मानवंतास दारुण. म्हणून स्वधर्म हा सांडशील, तरी पापा वरपडा होशील, आणि अपेश ते नवचेल कल्पांतवरी. म्हणून स्वधर्म हा सांडशील. क्रियमान कर्म, उचित कर्म, विहित कर्म, कर्तव्य कर्म हे देखील केले पाहिजे, त्याला स्वधर्म म्हणलंय. योग्य वेळेस नाही केलं तर काय होईल? तू धर्म सोडल्यासारखं होईल, पापामध्ये बुडून जाशील आणि जग बुडेपर्यंत अपयशाची काळीमा जाणार नाही. एकदा अपकीर्ती आणि अपयश तुमच्या पदरी आलं, ती काळीमा लागेल. बसा त्या पापामध्ये. जाणतेनी तवच जियावे, जव अपकीर्ती अंगान पवे, आणि सांग पाके निघावे एथोनिया. जोपर्यंत अपकीर्ती अंगाला झोंबली नाही तोपर्यंत शहाण्याने जगावे. लक्षात घ्या, जोपर्यंत अपकीर्ती अंगाला झोंबली नाही, भगवान कृष्ण सांगतायत, ज्ञानेश्वर आपल्याला सांगतायत, अपकीर्ती जर होत असेल त्यानंतर माणसाने जगू नये. यू हॅव गॉट नो राईट. नापास होणाऱ्या मुलांनो, म्हणजे म्हणून काही लोक म्हणतात आम्ही रेल्वेच्या पुलाखाली, असं नाही, रेल्वेच्या पटरीखाली झोपतो, मरून जाऊ, आत्मघात आहे. नापास होणं अपकीर्ती आहे. योग्य वयात पोरांनी योग्य अभ्यास जर केला, कीर्ती खेचून आणली पुण्य, नाही खेचून आणली पाप. शहाण्याने जगावे. आता सांग बरे, या रणातून कसे बरे परत जावे? अपकीर्ती होईल तुझी. अपकीर्ती म्हणजे मृत्यू. अपकीर्ती म्हणजे मृत्यू. अश्वत्थाम्याने द्रौपदीचे 5 पुत्र मारले आणि पण केला अर्जुनाने त्याला संपवी. आणि माता द्रौपदी विलाप करते, टाहो फोडते की आता 5 पांडवांचे हे 5 पुत्र अश्वत्थाम्याने रात्रीतून मारून टाकले. रडत होती. अश्वत्थाम्याला हारून अर्जुन घेऊन आला, त्याला बांधलेल्या रथाला. त्याला मारणार की द्रौपदीनं असा हात केला, मारू नका.
भगवान कृष्ण देखील म्हणाले, का नका मारू म्हणतेस पांचाली? आज वंश दिवा संपलाय, तू म्हणतेस. भगवान परीक्षा घेतात. अरे अर्जुनाने शपथ खाल्लेली आहे. ती म्हणे नाही मारू नका. मी जसं आता विलाप करते अशीच गुरुमाता देखील हा अश्वत्थामा मेल्यानंतर विलाप करील आणि तिला असंच दुःख भोगावं लागेल. गुरुमातेसाठी मारू नका. पहा द्रौपदी किती विशाल मनाची. आणि अर्जुन तो म्हणतो मी पण केलेलं आहे, आता काय करणार. मग भगवान कृष्णाने युक्ती काढली. सोपं आहे म्हणले, अपमान करावा, अपकीर्ती करावी, त्याला मारल्यासारखंच होतं. मग काय करावं, अर्धी मिशी टक्कल अर्ध करायचं, चप्पी अर्धी मिशी काढायची, बस तो मेल्यासारखा होता. लक्षात घ्या भगवंत देखील कसे वागलेले आहेत. अपकीर्ती झाली, संपलं, सोडून दिलं अश्वत्थाम्याला. तू मारल्यासारखंच झालं अर्जुना. आपली देखील अपकीर्ती पाहून घ्या. आपण आलो होतो त्या मार्गात, आम्ही काही केलं नाही, कीर्ती का अपकीर्ती. तू निर्मत्सर सदयता येथून निघशील कीर मागोता परिते गती समजता न मानेल यया. तू मत्सर सोडून दयाळूपणाने मागे फिरशील खरा, पण ते तसे वागणे या सर्वांना पटणार नाही. पृथ्वीराज चव्हाण इथे चुकलेला आहे. 18 वेळेस महमद गजनीनी स्वारी केली, नाही महमद घोरीनी स्वारी केली आणि माफी मागितली की हा सोडत गेला. सांगतो ना, क्षणाक्षणाला आम्ही चुकल्यानंतर इतिहासानं संस्कृतीला, देशाला, धर्माला, आम्हाला कोणालाच माफ केलेलं नाही. कुठेही माफी नाही द्यायची. ही ओवी काय सांगते, तू मत्सर सोडून दयाळूपणाने मागे फिरशील करा, पण ते तसे वागणे या सर्वांना पटणार नाही. ते तुझी अपकीर्ती करतील. जाऊ द्या, मी यांना मारित नाही. ते म्हणतील भ्याला भ्याला, सगळे अपकीर्ती करतील. हे चौकडून कवळतील बाणवरी घेतील, येथ पार्थान सुटी जेल कृपाळूपणे. हे तुला चोईकडून वेढतील, बाणांचा वर्षाव करतील. तू दयाळूपणाने चालला तर तुला काय थँक्स म्हणतील का, व्हेरी व्हेरी थँक्स. बाणांचा वर्षाव करतील, तेव्हा दयाळूपणाने तुझी सुटका होणार नाही, तुला मरावं लागेल. यू हॅव टू डाय. म्हणजे डू ऑर डाय, बस एवढाच संदेश आहे भगवंताचा. युद्ध कर नाही तर मर, मेलास अपकीर्ती. आपल्या पोरांना काय आदेश आहेत, डू अभ्यास करा, कीर्तिवंत व्हा, नो डाय. ऐसे नहीं प्राण संकटे, जरी विपाये पा निघणे धटे, तरी ते जियाले ओखटे मरणाहुनी. असल्या प्राण संकटातून जरी कदाचित तुझी सुटका झाली तरी ते जगणे मरणाहून वाईटच आहे. समजा प्राण त्यांनी नाही तुझा घेतला, तू युद्धातून पळून गेलास, तरी जगणं असंच जगणं मरणाहून वाईट आहे. मेलेलं बरं असं भगवान सांगतात. पस्तीस आणि 36 श्लोक. भयाद्रणादुपरन्तमस्सन्ते त्वा महारथा, येषाञ्चत्वभौमतो भूत्वा याससि लाघवम्.
भयाद्रणादुपरन्तमस्यन्ते त्वां महारथाः येषाञ्च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि यास्यसि लाघवम् अवाच्य भद्राश्च बहून्वदिशन्ति तव हिता निन्दतस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्. पार्था, दुर्योधनादी वीर तुला रणातून भयाने परतला असे समजतील आणि ज्यांना तू बहुत थोर खरा क्षत्रिय म्हणून मान्य होतोस तसा त्या सर्वांस मान्य होऊ नये हलकेपणास पात्र होशील आणि तुझ्या सामर्थ्यास निंदणारे तुझे शत्रू अनेक अवाच्य शब्द बोलतील. त्याहून अधिक दुःख तर काय बरे. बोलतील भ्याला भ्याला रण सोडून पळाला जातू होता धन्यमान्य तेच करतील दैन्य निंदितील खलबल मग सोशी दुष्ट बोल उर कुबोले फुटेल दुःखी जीवन आटेल ऋषी बळे यासी झुंजे भूमी जिंकी यश गुंजे. वा.